नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, झी मराठीशी आपलं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि झी मराठी म्हटल्यानंतर अत्यंत दर्जेदार मालिका आणि अर्थातच त्या मालिकेची लोकप्रियता प्रचंड असते, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि ही सगळी प्रस्तावना आत्ता करण्याचं कारण असं की आम्ही कुठे आलो आहे माहिती आहे? आम्ही वाईमध्ये आहोत, सोनगावात आहोत आणि 2 जूनपासून देव माणूस मधला अध्याय आपल्यासमोर येणार आहे आणि त्यानिमित्ताने त्या मालिकेतल्या कलाकारांशी आपण संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत आहेत रंजना ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री आणि त्याचप्रमाणे फुलाबाई ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री. मी दोघींचंही स्वागत करतो आणि मी त्यांना नम्र विनंती करतो की आपलं खरं नावसुद्धा सांगा आणि आपल्या कॅरेक्टरबद्दल पण सांगा. हो, नमस्कार. देवमाणूस मधल्या अध्यायामध्ये मी आहे रंजना आणि माझं खरं नाव आहे अपर्णा क्षेम कल्याणी. मी आमचा गोपाळ जो आहे त्या गोपाळची दुसरी आई आहे की जी वरवर गोपाळवर प्रेम करते आहे, पण तिला काय आवडलेलं नाही आहे की तो 20 वर्षांनी घरी आला आहे ते. आणि मग त्याच्यानंतर काय काय घडणार आहे त्याच्यासाठी देवमाणूस नक्की बघा. पहिले 2 सीझन जे खिळवून ठेवलेलं आहे देवमाणूसने, तर आता ही पकड इतकी मजबूत असणार आहे या मधल्या अध्यायामधली. तर खूपच मज्जा येते आम्हाला शूट करताना सुद्धा आणि एक्साइटमेंट लेवल तर खूप जास्त आहे की जेव्हा हे पोहोचेल सगळ्यांपर्यंत तेव्हा काय होणार आहे. तर आम्ही पण खूप उत्सुक आहोत, तुम्ही पण आहात. तर नक्की बघत राहा. 2 जूनपासून रात्री 10 वाजता झी TV वर देवमाणूस मधला अध्याय. नमस्कार, माझं नाव आहे दुर्गावती शिंदे स्वामी. जे मी खरं माझं नाव दुर्गावती शिंदे स्वामी आहे आणि आपल्या देवमाणूस मधला अध्यायामध्ये मी गोपाळची आई म्हणजे आणि माझं नाव आहे फुलाबाई. तर गोपाळची आई अगदी म्हणजे त्याची वाट बघते आहे आतुरतेने की तो 20 वर्षांनी एकदा आला आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मी भगवंताचे पांडुरंगाचे खूप आभार मानते की तो माझ्याजवळ आला आहे आणि मी इतकी हळवी झाली आहे की तो इथे परत येऊन आमच्या गावामध्ये ते सगळेजण उत्सुक आहेत की त्याचं स्वागत करायला. आणि त्याच्यामध्ये मी पण अगदी पांडुरंगाला म्हणते की माझ्या पदरात तू त्याला टाकलंस, मी तुझे खूप आभार मानते. आणि हा मधला देवमाणूस अध्याय तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पहा, कारण तो अख्ख्या कुटुंबाला आपल्या भेटतो येतो आणि त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या तुम्ही व्यक्तींशी ओळख करून घ्याल की काय एक त्याच्या बाहेर कुटुंबाचे एक प्रमुख व्यक्ती आहेत त्या. आणि त्याप्रमाणे मग तुम्ही तुमचं प्रेम आम्हाला नक्की द्या आणि नक्की देवमाणूस हा सिरियल तुम्ही बद्दल आठवणीने बघा 2 जूनपासून दररोज रात्री 10 वाजता. आणि आम्हाला खूप उत्सुकता लागून आहे की काय होणार आहे अगदी पुढे याच्यामध्ये. आणि माझ्या मुलाबद्दल पण तुम्ही नक्कीच प्रेम द्या. 12 मेपासून शूट सुरू केलेलं आहे. पण गमती जमती सांगायचं म्हणजे ना की खूप काही सांगता नाही येणार कारण त्याच्यामध्ये ते सिरियलमधलं येईल. पण प्रत्येक कॅरेक्टर हे कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर पकडत असतानाच आजूबाजूला एवढ्या गमती होत आहेत. वातावरण खूप छान आहे, पावसाचं आहे, निसरडी वाट आहे, त्यामुळे घसराघसरी होते आहे आणि एकमेकांना समजून घेण्यामध्ये आत्ताचा सगळा काळ चाललेला आहे. पण सगळेजण इतके छान आहेत आणि थोडीशी भाषा आत्मसात आपण करतो. म्हणतो ना की एक फारच जिभेला शहरी वळण लागलेलं आहे. तर इथल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलताना पण इतकी कमाल मजा येते. इतकी गोड माणसं आहेत, सोनगावमधली असतील, गोपाळपंताच्या वाडीमधली असतील, तर त्यांच्याबरोबर मैत्री तर होतेच आहे, प्लस ती भाषा पण त्यांच्याकडनं ॲडॉप्ट करायला मिळते आणि खूप छान आहे. म्हणजे घरापासून खूप दूर आलो आहे अशी एक भावना येते मनामध्ये. पण हे एक घर आहे आणि त्या घरामध्ये आम्ही शूटला तर सोबत असतोच, आम्ही एकत्र राहतो पण, त्यामुळे खूप मजा येते आम्हाला. आमचं हे एक कुटुंब आहे तिकडे की आमची एक गोपाळपंताची वाडी तिथे वाडा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक तुम्हाला तिथे आंबट, गोड, तिखट असं सगळे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये आमची खूप मस्ती चाललेली असते आणि खूप छान आहे आमचं कुटुंब. म्हणजे तुम्हालाही ते पाहायला आवडेल आमचं कुटुंब. आणि परत त्याचे मित्र पण आहेत, अगदी अवली टवाळगिरी करणारी मित्र पण आहेत की जे काही ना काहीतरी करून जात आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला पण अगदी हसायला वगैरे होतं आणि आम्ही पण एन्जॉय करतो आहे सगळ्या गोष्टी. आणि मेन गावामध्ये सगळ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे गावातली लोकं खूप प्रेमळ, खूप चांगली आहेत. जे प्रत्येक शूटसाठी पण आम्हाला असं काही त्रास झालेला
झालं नाही आहे की त्यांनी खूप आम्हाला याची साथ दिलेली आहे. म्हणजे नाईट शूट असू दे किंवा एरवी पण असं काही असू दे, प्रत्येकाने तेवढीच आम्हाला मदत केली आणि आम्हाला खूप आवडलं इथे काम करायला. आणि नक्कीच तुम्हा सगळ्यांचं प्रेम आम्हाला असंच मिळत राहू दे आणि आमचं देव माणूस अगदी चालत राहू दे. प्रेक्षकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असेच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स. धन्यवाद.